अरे सब लोग आ गए क्या? अरे आप में से कौन तो मिसिंग है रे? अरे कौन है रे? लोक कन्फ्यूज होत आहेत तिथं. मी बॉस आहे. कोण बॉस आहे? मी बॉस आहे. तर मला सांगा, आपले ख्रिस्ती विरोधी कशा रीतीने जगत आहेत? सगळे पापामध्ये पडलेले बॉस. सगळे नागाने आणि घमंडीने भरलेले लोक. सगळे आजाराने मरतात रे बॉस. सर्व एकमेकांवर जातात रे बॉस. मी एक गोष्ट सांगतो, आपल्या ख्रिस्ती विरोधी लोकांना या 3 गोष्टी बिलकुल करून देऊ नका. माझा मग सांगतो. पहिली गोष्ट, त्यांना प्रार्थना करून देऊ नका. हे थांबा. दुसरी गोष्ट, त्यांना वचन वाचून देऊ नका. आणि तिसरी गोष्ट सर्वात महत्वाची आहे, कोणती माहिती का? त्यांना बिलकुल करून द्यायची ना आपल्याला. कोणती विचारा? त्यांना बाप्तिस्मा घेऊन देऊ नका. बॉस आपण विश्वास स्वर्गाचे राज्य जायला पाहिजे. एक भी नहीं जाएगा. बॉस मला प्रार्थना. बॉस मला फील होते कोणतरी प्रार्थना करते. कोण रे? तुम्हाला दाखवतो. बघू कोणा बघू. बॉस हे बघा हसतो. मध्ये जाऊन 1च महिना झाला. ऐसा नहीं का कैसा? आपण इसको ना ऐसा. लाएगा इसको. योयो सारखा असा घेऊन आपल्याकडे. बघा बॉस आता कसा घेऊन तुम्ही बघा. किती घाण वास येतोय रे. किती घाण वास येतोय. अरे किती घाण वास येतोय. अरे विचारतच आहे कोणता वास. अरे जळायचा वास. अरे जळायचा वास रे.
अरे मनुष्या नको करू रे तू प्रार्थना. देव जळणाऱ्या लोकांची प्रार्थना कधीच नाही ऐकत रे. देव म्हणतो एकमेकांवर जळू नका, एकमेकांवर प्रेम करा, आणि तू त्याचं उलटच करतो रे. वर्गामध्ये तू जेव्हा शाळेत होतास तुझ्यापेक्षा जास्त मार्क समोरच्यानी पाडले तेव्हा पण तू जळला रे. तू इंटरव्ह्यू द्यायला गेला, तुझं सिलेक्शन नाही झालं, तुझ्या मित्राचं सिलेक्शन झालं तेव्हा पण तू झाला. चर्च मध्ये तुझ्यापेक्षा लवकर येऊन कोणतरी गिटार वाजवतं त्याच्यावर पण तू जळतो रे. अरे तुम्हाला माहित आहे एक गोष्ट, याचं नाव सागर नाही, याचं नाव चळके आहे रे. अरे उठ रे मनुष्य, देव जळणाऱ्या लोकांची प्रार्थना कधीच ऐकत नाही. उठ लवकर, चल उठ उठ. बघा बस करा त्याला घेऊन येतो आता. क्या बात आहे. बघा घेऊन येतो आता. स्तुती धन्यवाद देतो प्रभू. माझ्यामधून जो जळायचा आत्मा आहे प्रभू तो येशूच्या नावात काढून टाक. येशू जे दुसऱ्यांचे चांगल्या गोष्टी बघून मी जळतो प्रभू ते येशूच्या नावात काढून टाक आणि प्रभू तुझ्यासारखं बनव प्रभू. कसली वाईट निगेटिव्ह आहे. नेगेटिव्ह काढून ठेवून द्या. लवकर घेऊन द्या. हे मनुष्य तू काय प्रार्थना करतोस? अरे तू शिव्या देतोस आणि तू प्रार्थना करतोस. तुझ्यामध्ये जायचा आत्मा आहे. अरे तू काय प्रार्थना करतोस? देव बोलतात एकमेकांवर प्रीती ठेवा, पण तू तिचं उलटच करतो. आणि तू तुझ्या आई वडिलांना उलट बोलतोस आणि तू प्रार्थना करतोस. तू चर्चला येण्याच्या पण योग्य नाहीये. उठून प्रार्थना करू नको. उठून. क्या बात आहे. उठला रे आता. प्रभू माझ्यामध्ये जो आत्मा आहे प्रभू खोटं बोलण्याचा प्रभू जे वाईट बोलण्याचा आत्मा आहे प्रभू ज्या वाईट गोष्टी आहेत प्रभू त्या येशूच्या नावात काढून टाक प्रभू. येस आमेन प्रभू. तुझा जो चांगला स्वभाव आहे तो दे. येस लॉर्ड हालेलुया. थँक यू जीसस. आतापासून प्रभू सर्वांचा आदर प्रेमाने वागण्यासाठी मला सांग मदत कर. येस आमेन. तुला बोललेलो ना त्याला घेऊन यायला नेगेटिव्ह करून तो येशूचं नाव घेतो. हे मारा रे. त्याला देवामध्ये वाढ येतो. लाज वाटते का तुला? सगळं वाटतं गेलं. लाज वाटते का?
बॉस बघा त्याला कसा घेऊन येतो मी आता. हा लगेच घेऊन येतो. अरे हा फक्त पापी आहे रे. हे मनुष्य तू पापी आहे रे. सगळ्यात मोठा पापी आहे रे. अरे हा पापी आहे. तुम्हाला माहितीये का याचं नाव? तुम्हाला माहितीये काय? पापी. अरे सगळ्यात मोठा पापी रे. उठ. प्रभू पाप्यांची प्रार्थना ऐकत नाही. उठ उठ उठ. अरे उठ रे. अरे उठ रे. अरे सगळ्यात मोठा पापी तुम्हाला माहित नाही का रे? अरे उठ रे. अरे पाप्यांची प्रार्थना प्रभू कधी ऐकत नाही. उठ उठ चल. उठ उठ चल. उठ 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 चल. बॉस बघा त्याला कसा घेऊन आला होता. माझ्यासाठी तू या जगात आलास प्रभू. मला या पापातून या दंडेतून मला मुक्त केलं म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देतो. येस कमान. हालेलुया. तुझ्या रक्ताचा दामाने आम्हाला खरेदी करून घेतले. येस कमान. हालेलुया. धन्यवाद ओ पिता. येस कमान. हालेलुया. हालेलुया. प्रभू धन्यवाद. तुला बोलले घेऊन येला. तू काय केलास? मी घेऊन आलो बॉस त्याला. मारायला. तुला बोललेलो त्याला घेऊन यायला. तू का आला? आता छोटे आहेत तुम्ही लोक. काय झाला? छोटा मत समज. छोटा पॅकेट पडायला ऐसा लेकर उसको जल्दी जाओ. चलो जल्दी. छोटा पैकेट जा रहे. देखो कैसे. हे मनुष्य काय प्रार्थना करतो? नको प्रार्थना करू. चल उठ. आमच्या सोबत ये. नाही प्रार्थना नको करू. तुझी कधी प्रार्थना ऐकणार नाही. कारण तुला आम्ही असा आधार दिलाय की तो कधी परत येऊ शकत नाही. तुझ्या जखमी हाताने मला जो स्पर्श केला प्रभू. माझ्यामधून दुखणं आजार रोग प्रभू तू दूर केले म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद. गौरव प्रभू. यस लॉर्ड प्रभू. तुझ्या नावाने कोडे चंगे झाले प्रभू. तुझ्या चापक्याच्या फटक्याने आम्ही चंगाई पाहिलं प्रभू. खरोखर धन्यवाद. छोटा पैकेट में सगळं नुकसान केलं.
जर गाशील ना तर तुला मी माझा राईट हँड बनवेल. राईट हँड मी जाणार आता त्याला असा घेऊन येतो असा क्लास मध्ये घेऊन येतो. पशाच्या ट्रेन मध्ये घेऊन त्याला. असं केलं पण आपलं राईट. अरे बाळा प्रार्थना काय करतोस? प्रार्थना करून काय नाही भेटणार. चल आमच्या सोबत तू चल. घमंड लालसा सगळ्यांनी भरलेला आहेस तू. पैशाचा गर्व आहे तुला. प्रार्थना करून काय करणार आहेस तू? चल आमच्या सोबत. समजतं काय तुला? चल. घमंड विमांड सगळं कोणाची काय तरक्की झाली की त्याच्यावर जाणार. याला त्याला शिव्या देणार. तर बायबल वाचणार आणि बाहेर भांडणं शिव्या. काहीतरी वाटलं तुला. आमच्या सोबत चल. आम्हाला पण लाज वाटते तू प्रार्थना करतो आमच्या टीम मध्ये फ्री मध्ये तुला विजा देतो. चल बोल काय पाहिजे तुला. चल हे सगळं सोडा. तुम्हाला माहिती का ह्यो कोण आहे? अरे लुझर आहे लुझर. और बघा कसं उलटवला त्याला. वाह क्या बात है मेरे राइट हैंड. Thank you. Hallelujah. प्रभू माझ्या मधून घमंड, प्रभू जो जळण, प्रभू जे दुसऱ्याला बघून मला प्रभू मी पणा येतो. प्रभू माझ्यासारखं कोणी नाही प्रभू. पण प्रभू येस हालेलुया धन्यवाद तो प्रभू. पण तू सर्वश्रेष्ठ प्रभू माझ्यामध्ये मी पण प्रभू तू माझ्या संगतीला माझ्यामध्ये तो घमंड प्रभू जळत प्रभू सर्व नाहीस करून टाक प्रभू. तुझ्या मार्गात चालण्यासाठी प्रभू तुझ्यासारखा नम्र बनव प्रभू. तू जसा आहे तसा बनव प्रभू. Yes, man. Hallelujah. Thank you, Jesus. तुला बोललेलो ना त्याला घेऊन यायला. तू काय केलं? तुला काय बोललेलो मी? त्याला घेऊन यायला तू का नाही ऐकलं? काय करणार उलट करून सर्व हे मारून यायला. ये त्याला तू द्या रे. Yes, Lord. जातो मी घेऊन आता बघा. मनुष्य हे मनुष्य काय प्रार्थना करतो रे? काय भेटलं प्रार्थना करू तुला? देवाने तुझी प्रार्थना ऐकली का रे कधीतरी? स्वतःला बघितलं का आरशात जाऊन? कसला घमंडाने भरलाय? काय प्रार्थना करून काय तुझं मतलब आहे का?
आत दूध बनतो बाहेर भूत बनतो. हा? तुझा काय मतलब आहे का प्रार्थना करू? चल रे, तुला आम्ही प्रार्थना शिकवतो, तुला गाणे शिकवतो. हा, काय प्रार्थना करून काय भेटलं? हा, एवढ्या घमंडीने मी पणाने भरलाय, आजारपणाने भरलाय. देवाने कधी प्रार्थना ऐकली का? हा, आता आता तुला आम्ही प्रार्थना शिकवतो. आता तू पैसेवान होशील, तुला तुझे सगळे आजार जातील, तू आमच्याकडे ये. तुझ्या म्हणलं अरे मी पण जाईन, तू एकदम असा हिरो बनशील, हिरो. हा, काय प्रार्थना नको करू रे. हो तू चांदोबा चांदोबा चांदोबा. मला नाही तो रुपये सांगितलेला मी नाही. तुम्ही एवढं गाणं मस्त ब्युटिफुल जस्ट लुकिंग लाईक अ मॉम. आपल्यामध्ये आलं सांगितलं रे, याला कोणी कॉल करून सांगितलं? हा, कशाला आला आवाज करता? कशाला आला? टेन्शन आलं आपल्याला कसा घ्यायचा? तो दगड घ्या का डोक्यात टाका रे. दगड नाही मारायला. सांगा ब्रदर. ओ ब्रदर उठा, काय झोपले तुम्ही? काय ब्रदर, कसे आहात? काय टेन्शन वगैरे आहे का? एकदम टेन्शन मध्ये दिसत आहात तुम्ही. सर्व व्यवस्थित आहे ना? टेन्शन घ्यायचं नाही, प्रार्थना करत राहायची. आणखी प्रार्थना आपल्याला प्रभू जवळ नेणार आहे. आणि जेव्हा आपण प्रार्थना करतो ना, प्रभू आपली प्रार्थना ऐकतो. आणि ती प्रार्थना विश्वासाने असावी. आणि शैतान आपल्याला अडखळण आणत असतो, आपल्याला प्रार्थना करून देत नाही. आणि ना ब्रदर, तो आपल्याला आपले पाप दाखवतो. म्हणून कधीच आपण त्याच्या महत्वावर यायचं नाही. आज प्रभूने आपल्यावर दया केली आहे. प्रभूने आपले हर एक पाप त्या कालवरीच्या क्रूसावर सोसले आहे, त्यांनी घेतला आहे. त्याच्या रक्ताच्या द्वारे त्यांनी आपल्याला धुवून काढला आहे. म्हणून कोणतेही शैतान आज आपल्याला प्रभू होऊ शकत नाही. म्हणून जेव्हा पण आपण असे कमजोर होतो, कमी गाठीमध्ये येतो, आपण प्रार्थना करायची. प्रार्थना करायची. आणखी प्रार्थना हर एक बंधन तोडते. प्रार्थना करत राहा, विश्वासामध्ये वाढा. आमेन. आणि देव नक्की तुमची सहायता करेल. प्रार्थनेत बनून राहा, प्रार्थना निरंतर करा. येस, आमेन. प्रेज गॉड. प्रेज गॉड. ब्रदर, आपला विरोधी गेला. सर्वे जाऊ डायरेक्ट कार्य. तू नको प्रार्थना करू रे. प्रार्थना
Yes. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. काय सर्वजण आनंदी आहात का? हालेलुया. याच्यामध्ये आनंद देखील होता, इमोशन देखील होता, शिकण्यासारख्या भरपूर गोष्टी होती. जोरदार काय आपला सागर बोलण्यासाठी. ऍक्च्युली त्यांनी जे काय केलं ते ओरिजिनल मध्ये केलं, त्यांनी ड्रामा केलं, ते तुम्हाला कळालं असेल. आणि त्याला आम्ही सांगितलं नव्हतं, फक्त एकच दिवस तो बहुतेक आला असं आणि त्यांनी ते केलं. जोरदार काय आपण सागर बोलण्यासाठी. आपल्या मुलांसाठी जोरदार काय कोणासाठी काही जोरदार काय. विकास करून सर्वांना समजला असेल की प्रार्थनेमध्ये किती सामर्थ्य आहे. जर आम्ही सदैव प्रार्थनेमध्ये असू तर हर गोष्टीमध्ये आम्ही सफलता प्राप्त करू आणि देव पण आपली सहायता मदत करेल. पण जेव्हा आम्ही प्रार्थना करू, तर आमचा सांगण्याचा उद्देश हा होता की सदैव प्रार्थना करत राहा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.